पिंपरी चिंचवड महापालिकेची सत्ता मिळवण्यासाठी आतुर झालेल्या राष्ट्रवादी आणि भाजपच्या उमेदवारांनी प्रचाराचा धुरळा उडवून दिलाय। त्यातही प्रभाग क्रमांक 28 मधील भाजपचे उमेदवार शत्रुघ्न काटे हे आघाडीवर आहेत। प्रचाराचा जोर वाढवण्यामागचं कारणही तसंच आहे। पिंपरी महापालिकेतील महापौर पद हे ओबीसी म्हणजेच इतर मागासवर्गीयांसाठी आरक्षित करण्यात आल्याने त्या गटात मोडणारे काटेंनी स्वतःला तयार केलंय। आतापर्यंत खरं तर जनतेनेच मला कौल देऊन राजकारणामध्ये आणलेलं आहे। भविष्यातही जनता माझ्या बरोबरच आहे। आता पक्ष म्हणून भाजप माझ्याशी खंबीरपणे पाठीशी उभे आहे। तर इकडे ऐन महापालिका निवडणुकांच्या तोंडावर नेत्यांनी सोडचिठ्ठी दिल्यामुळे एकाकी पडलेल्या सत्ताधारी राष्ट्रवादीमध्ये आपल्या 8 समर्थक नगरसेवकासह प्रवेश करून राष्ट्रवादीला संजीवनी देणारे प्रभाग क्रमांक 17 मधील उमेदवार काँग्रेसचे माजी ज्येष्ठ नेते भाऊसाहेब भोईर यांनाही उद्याच्या महापौर पदाचे वेध लागलेत। पहिलं मी एकच सांगेल पिंपरी चिंचवड शहरातील जनतेला, ज्या अजितदादांनी जो विकासाची जी गती संपूर्ण भारतामध्ये सिद्ध केलेली आहे आणि बेस्ट सिटी अवॉर्ड म्हणून ज्या सिटीला मिळालेला आहे, पहिला कौल राष्ट्रवादीला द्यावा। आणि नेते आमचे जाणकार आहेत, प्रतिभावंत आहेत, कर्तृत्ववान आहेत, त्यामुळे त्यांना महापौरपदी या शहराचा कोण असावा। खरं तर सत्ता स्थापन करून महापौरपदी आपले उमेदवार विराजमान करण्याचं स्वप्न शिवसेना आणि काँग्रेससह इतरही पक्ष बघतायत। स्वप्न बघण्याला काही हरकतही नाही। अर्थात हे सर्वजण बघत असणारे स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी नागरिक त्यांना संधी देणार की त्यांचं स्वप्न दिवा स्वप्नच ठरणार हे 23 तारखेला कळेल। व्हिडिओ जर्नलिस्ट सुशांत डुमरेसह गोविंद वाकडे, IBN लोकमत, पिंपरी चिंचवड।